करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय त्यांच्याबरोबर कोणता संघ सामना करेल यासाठीची लढत यजमान संघाचा पहिला सामना. पाहूया कशा प्रकारे आपल्या घरच्या मैदानावर स्वतःच ठेवलेल्या आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वनाथ एक अनुभवी गोलंदाज पहिले षटक घेऊन स्ट्राईक वरती फलंदाज करण. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो. इथे कोणती धाव घेतली जात नाहीये. कल्पेश नक्की चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड करतोय. निर्धाव चेंडूने इथे षटकाची सुरुवात होते. करण आणि साहिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते यजमान संघाकडून. तर मळा संघाकडून सर्वात अनुभवी गोलंदाज ज्याने बरेचसे हॅट्रिक घेतलेले आहेत. आपल्या फिरकीच्या जाळ्यात चांगल्या फलंदाजांना अडकवलंय, बाद केलं असा विश्वनाथ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावर लागला फटका जो मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय आणि फेक करतोय. त्या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. या 2 धावांनी करणने आपलं आणि आपल्या संघाच्या धावांचं खातं उघडलंय. धावांचं श्री गणेश होतं या 2 धावांनी जयनंद फकीरपाडा संघासाठी. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा पहिला सामना आहे आणि पहिला सामना जिंकून दुसऱ्या सामन्यामध्ये यशस्वीरित्या जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. इथे चांगला चेंडू, फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय, कारण टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिलं. धावसंख्या स्थिरावलेली आहे 3 धावा. पहिल्या 3 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. पहिली 2 षटकं पॉवरप्लेचे असतील. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकात आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ, मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. आणि इथे झेल टिपण्याची संधी आहे. इथे झेल निसटतोय, चेंडू जातोय सीमारेषेवर, पारी येतोय. या इनिंग मधला पहिला मॅक्सिमम षटकार. या षटकाराने धावसंख्या एकूण 9 झाले. साहिलने इथे आपल्या धावांचं खातं खोललंय. षटका लगायला चांगली सुरुवात केली. पुढचा चेंडू, यावेळी चांगला चेंडू, या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि नेहमीच एका चांगल्या फलंदाची निशाणी असते. तो चांगल्या चेंडूला सन्मान देतो आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतो. या दरम्यान निर्धाव चेंडू आलेले आहे. 5 चेंडू झालेत. पहिल्या षटकातील अजून एक चेंडू येणं बाकी आहे. आतापर्यंत षटक आपण पाहिलं तर काहीसं संमिश्र. या षटकात धावा येत आहेत, निर्धाव चेंडू देखील येतोय. याचा अर्थ गोलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळते. विकेट मिळण्याची शक्यता. झेल टिपला जातोय आणि फलंदाज साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे प्रणीत पहिल्या षटकातील अंतिम चेंडू, एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात साहिल बाद झालाय. साहिलचा खेळ आपण जर पाहिला तर 3 चेंडूचा त्याने सामना केला. एक षटकांशी चांगली सुरुवात त्याने केली होती. चांगल्या सुरुवातीला एका मोठ्या खेळात त्याला रूपांतरित करता आलं नाही आणि वैयक्तिक 6 धावांसह तो बाद झालाय. पहिल्या षटका अखेरीच आपण पाहिलं एक संमिश्र षटक इथे संपलेला आहे. गोलंदाज विश्वनाथचं त्याने आपल्या षटकात 9 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी अंतिम चेंडूवरती साहिल सारख्या चांगल्या फलंदाजाला बाद केलाय आणि आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. नवीन गोलंदाज शैलेशला पण पाहतोय, गोलंदाजीसाठी येतोय. एक बैलगाडा प्रेमी शैलेश पाटील आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार.
सन्माननीय दिलीप भगत यांच्याकडून शैलेश पाटील या गोलंदाजाला विकेटची हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आमच्याकडे पारितोषिक आधीच आलेलं आहे, म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स आहे की त्यांचा गोलंदाज लाडका गोलंदाज हॅट्रिक संपादन करेल. पण तो हॅट्रिक संपादन करणार का हे देखील पाहायचं आहे, कारण करणला पण पाहतोय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गेले काही वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू. जर्मन फकीरपाडा संघातील काही स्पर्धांमध्ये या खेळाडूंनी मालिकेवरचा किताब देखील पटकावलाय आणि त्याचा खेळ नक्कीच महत्त्वपूर्ण असतो. त्याच दरम्यान पुढचा चेंडू करणसाठी घेऊन शैलेश कमबॅक करणार का हे पाहायचं आहे की पुन्हा एक मोठा फटका, एक चांगला स्ट्रोक करणच्या बॅकवरून येणार. येथे मात्र कव्हरच्या वरून लागलेला अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, चेंडू डीप कव्हर सीमारेषे पार, षटकार. दाखवली जाते. पहिला षटकार लगावला होता तो म्हणजेच वाईडिश लॉंगॉनच्या सीमारेषेवर. त्यानंतर उजव्याच्या बाहेरचा चेंडू ह्याला कव्हरच्या डोक्यावरून फटका लगावलाय आणि इथे आता मात्र गोलंदाज शैलेशला दिशा दाखवण्याचं काम केलं जात आहे, ते म्हणजेच फलंदाज करणकडून. पुढचा चेंडू शैलेशचा करणसाठी. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीत लगावलेला अप्रतिम स्ट्रोक, चेंडू जातोय वन बाउन्स डीप एक्स्ट्रा सीमारेषे पार, येतोय दणदणीत खणखणीत चौकार. बघा करणसाठी त्यांचे एक चाहते आहेत सन्माननीय बाबू वाघमारे, यांच्याकडून पारितोषिक आहे. जर अजून एक षटकार आला तर करणला हे पारितोषिक मिळू शकतं, मात्र इथे पारितोषिक लावणं इथे थोडंसं उलटच पडलं असं म्हणावं लागेल. उलट प्रकार झालाय, करण इथे बाद होतोय मोठा फटका लावण्याच्या प्रयत्नात. 1 मोर विकेट डाऊन. संघ फकीरपाडा आपण इतर संघांनाही सूचना देतोय की वेळ काढायचा नाहीये, त्यामुळे फलंदाज रेडी राहायचे. नेक्स्ट बॅटर रेडी राहायचंय. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच मैदानात यायचंय. मित्रांनो आपली स्पर्धा आहे आणि आपण इतर संघांना इथे सांगतोय की वेळ वाया घालू नका, त्यामुळे आपणही त्याच नियमाचं पालन करायचंय आणि लवकरच मैदानात यायचंय. यो बॅटर विशाल केणीला आपण पाहतोय. बाबा या नोंदी नक्कीच सर्वांना माहित असलेला खेळाडू. सामना जन्मान फकीरपाडा संघाने जिंकला तर त्या संघाचे चाहते पाठीराखे मार्गदर्शक सन्माननीय बाबू वाघमारे यांच्याकडून संघाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बघा आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या संघातील खेळाडूंची कामगिरी उंचावी, त्यांनी चांगली कामगिरी करावी, सामना जिंकावा यासाठी प्रोत्साहनासाठी हे पारितोषिक लावलं जात आहे. पुढचा चेंडू शैलेशचा, इथे मात्र झेल टिपण्याची संधी, एक मोठा झटका, मोठा हादरा बसतोय. इथे विशाल देखील बाद होतोय. पहिल्या षटका अखेरीस आपण पाहिलं धावसंख्या झाली होती 1 गडी बाद 9 धावा. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं धावसंख्या झाली 3 गडी बाद 25 धावा. धावांची गती नक्कीच चांगली आपण पाहतोय.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय विश्वनाथ वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. शेवटचा फटका आपण पाहतोय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र फंबल होत आहे, खराब गच्चाळ क्षेत्ररक्षण, सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय, चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार. थँक्यू DJ प्रणीत. इथे मात्र आपण पाहिलं धावसंख्या प्रत्येक फलंदाज बनवतोय, प्रत्येक फलंदाज चांगली सुरुवात करतोय. केवळ आपण पाहिलं विशाल वगळता, कारण प्रत्येक फलंदाज स्टार्ट मिळाली होती. करणने चांगली सुरुवात केली, 2 षटके एक चौकार लागवले, ते मात्र तो बाद झाला. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा पुढे असता तर झेल टिपण्याची संधी, इथे डायरेक्ट हिट होणं आवश्यक होतं. या चेंडूवरती आपण पाहिलं एक चोरटी धाव घेतली जाते, कारण आपण पाहिलं जो क्षेत्ररक्षक आहे वृषभ तो तितक्याशा चलाक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जोपर्यंत चेंडू फील्ड करतोय, फेक करतोय, त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली आहे 30 धावा. आणि आता जे उर्वरित षटक आहे त्यामध्ये कोणत्याही गोलंदाजाने बाबदे सुरखार महासंघातील हॅट्रिक संपादन केले विकेटची, तर सन्मान्य त्यावेळेस चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू, जेवढा चांगला चेंडू तेवढाच त्याला चांगला सन्मान दिला जातोय. फलंदाजीसाठी आपण पाहतोय धीरज स्ट्राईकवर आहे. धीरजकडे बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे. या संघातील काही अनुभवी खेळाडूंची नावं आपण पाहिली तर धीरज असेल, विशाल असेल, यांच्याकडे बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे, बराच काय त्यांनी क्रिकेट खेळलाय. या संघाची धुरा वाहिलेली आहे आणि त्याने या सामन्यात देखील चांगला खेळ करायचा. विश्वनाथचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र शेवटी फलंदाजाची विकेट प्राप्त केले अनुभवी गोलंदाज विश्वनाथने. DJ धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या 30 स्थिरावलेली आहे. 30 या धावसंख्येवर आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालेला आहे धीरजच्या स्वरूपात. आतापर्यंत आपण पाहिलं करणने 19 धावांची खेळी केली, त्याच्या साथीला आलेल्या साहिलने 6 धावांची खेळी केली. त्यानंतर 5 धावसंख्येवर एका चौकांची सुयश अजून नॉनस्ट्राईक एंडवर उभा आहे. तर विशाल आणि धीरज यांनी मात्र आज निराशा केली. अनुभवी फलंदाजांकडून एका चांगल्या खेळीची अपेक्षा होती, मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, चांगल्या धावांची आवश्यक होती, मात्र 0 धावसंख्येत ते बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू, इथे मात्र आलेल्या फलंदाजाने गोलंदाज विश्वनाथला आसमान दाखवलंय. पहिल्या चेंडूवरती भिरकवला डीप स्क्वेअर सीमारेषे पार 6. मी देखील आक्रमण करू शकतो, आपल्या संघासाठी धावा जमवू शकतो आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकाने त्याने सुरुवात केली. अशा प्रकारची फटकेबाजी स्वप्नीलकडून पाहायला मिळाली तर नक्कीच एक मोठी धावसंख्या रस्ता येऊ शकते अजूनही, ती म्हणजेच यजमान संघाला. प्रतिस्पर्धी संघाकडे ही वैविध्यपूर्ण गोलंदाजी क्रम आहे. एक फिरकी गोलंदाज आपण पाहतोय, सध्या गोलंदाजी करतोय. इथे लेग विकेटचा जोरदार अपील आपण पाहतोय. या चेंडूवरती पंच मात्र तटस्थ भूमिकेत पंच आपल्या इशाऱ्याने सांगतात चेंडू उजवी अशी सोडून बाहेर जाणार होता. निर्धाव चेंडू षटकाची ते सांगता होते. आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे. प्रथम फलंदाजी करताना यजमान संघ म्हणजेच जर्मन फकीरपाडा संघाची 4 गडी बाद 36 धावा, 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. पहिल्या षटकात 9 धावा आल्या, 1 विकेट पटकावली गेली. दुसऱ्या षटकात 16 धावा आल्या, 2 विकेट पटकवल्या गेल्या आणि या षटकात 11 धावा आल्या आणि 1 विकेट प्राप्त केली, ती म्हणजेच गोलंदाज विश्वनाथने.
ड्रीम्स क्रिकेट अलिबागचे इथे CEO आपण पाहतोय सन्माननीय कौस्तुभ पाटील देखील आलेले आहेत. गेले 2 दिवस त्यांची टीम संपूर्ण इथे मेहनत घेते आणि त्यांच्या माध्यमातून घर बसल्या किंवा बाहेर असलेल्या प्रेक्षकांना खेळाडू मित्रांना ही स्पर्धा अनुभवता येते. लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे आणि आमचा आवाजही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. या लाईव्ह टेलिकास्टच्या मार्फत त्यांच्या संपूर्ण टीमच्या इथे आम्ही मंडळातर्फे आभार प्रकट करतोय. एक चांगलं टेलिकास्ट. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज सुयश त्रिफळाचीत पद्धतीत बाद. इथे मात्र चांगली सुरुवात गोलंदाज प्रीतमची. प्रीतम पाटील समालोचक उत्तम पाटील यांचे मोठे बंधू आहेत. पुढचा चेंडू इथे झेल होऊ शकणार की मोठा फटका. इथे झेल टिपला जातोय. अप्रतिम झेल आणि नवीन फलंदाज बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतो. फलंदाजीसाठी येतोय हिमांशू. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात गोलंदाज प्रीतमने आणि जर प्रीतमने हॅट्रिक संपादन केली तर सन्माननीय दिलीप भगत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 विकेट मिळवलेले आहेत गोलंदाज प्रीतम पाटीलने आणि हॅट्रिक बॉल होऊ शकतो. या स्पर्धेतील हॅट्रिक ही होऊ शकते. पाहायचं या स्पर्धेतील हॅट्रिक मिळवण्याचा मान, हॅट्रिक पटकवण्याचा मान हा गोलंदाज प्रीतम पाटीलला मिळतो का. स्ट्राईकवरती हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी फलंदाज न्यू बॅटर हिमांशू सज्ज होतोय. इथे चेंडू जातोय सीमारेषे पार. पुढे सरसवते धावसंख्या होते 42 धावा. असं वाटलं होतं या चेंडूवरती विकेट ही मिळू शकते की या चेंडू एका चांगला चेंडू येईल. मात्र आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू. या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडूचा आणि बॅटचा चांगला मिळत झाल्यामुळे इथे चेंडू आपण पाहिलं तर फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर आलाय. धावसंख्या 42 झालेली आहे. आता पाहायचं किती धावा अजून येत आहेत या षटकात आणि उर्वरित अंतिम षटकात. चौथं षटक आपण पाहतोय. चला मित्रांनो जरा फास्ट घ्यायचं. सामना थोडा स्लो होतोय.
अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे मित्रांनो आजच्या दिवशी. यावेळेस मात्र चांगला चेंडू, फलंदाजाला फॉलो करणार चेंडू, पण पाहते उजशीच्या बाहेर फलंदाज शफल झाला होता. इथे मात्र गोलंदाजचं मी कौतुक करेन, चांगली गोलंदाजी तो करतोय. कुठेतरी फलंदाज कशा प्रकारे फटका लागवण्याचा प्रयत्न करतोय, कुठल्या दिशेला फटका लागवण्याचा प्रयत्न करतोय हे पूर्णच चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज प्रीतम पाटीलकडून. 4 चेंडू झालेत या षटकातील, 2 चेंडू शिल्लक. हिमांशूसाठी पुढील चेंडू घेऊन गोलंदाज प्रीतम. इथे मात्र डावी अशी सोडून बाहेर जाणार चेंडू. हा चेंडू लेगब्रेक पद्धतीत आत आला असता तर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या, मात्र ऑफब्रेक पद्धतीत चेंडू बाहेर गेला आणि वाईडचा इशारा येतो. आव्हान सुपरची धाव मिळते. धावसंख्या होते 43 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे, कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियम आहे. जयमान फकीरपाडा क्रीडा मंडळ आयोजित जयमान चषक 2024. यावेळेस मात्र चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यशांच्या वरून आलाय. फलंदाज पण पाहिलं यशा सोडून बाहेर गेला होता, मात्र बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क येत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे 43 धावा. या षटकात आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्याने केवळ एका षटकासह 7 धावा खर्च केल्यात आणि अंतिम चेंडू देखील निर्धार टाकून एका सफल, यशस्वी आणि प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकलणारे षटकारी सांगता केले असंच वर्णन करावं लागेल प्रीतम पाटीलच्या या षटकाचं. अंतिम षटकासाठी पाहायचंय कोणत्या गोलंदाज नियुक्त केलं जातं, कोणत्या गोलंदाजी विश्वास दाखवला जातोय. कारण चौथ्या षटकाप्रमाणे अंतिम षटकातही धावा रोखल्या गेल्या तर 50 पेक्षा कमी धावसंख्येचं टार्गेट इथे पाहायला मिळेल आणि जर ही धावसंख्या 50 पेक्षा कमी राहिली तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाची देखील विजयाची संधी तेवढीच असेल. धावसंख्या झालेली आहे 43 धावा, 43 रन्स. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांचा खेळ आपण पाहिला, 2 षटकात 25 धावा झाल्या होत्या असं वाटलं होतं. सहजरित्या 60 किंवा त्यापेक्षा जास्त धावसंख्या पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर पुढच्या षटकात 11 धावा आल्या आणि या षटकात 7 धावा. कुठेतरी उर्वरित पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत अंतिम जी 2 षटकं होती, तिसरं आणि चौथं षटक, यामध्ये धावा रोखल्या गेल्या आणि त्याचबरोबर विकेट प्राप्त केल्या आणि फलंदाजी करण्यात संघ थोडासा बॅकफुटला ढकलला गेलाय. आतापर्यंत तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत यजमान संघाचे. आतिश येतोय पहिल्या चेंडूवरती, आतिशा जोरदार अपील केलं जात आहे. लेग बिफोर द विकेटचं जोरदार अपील होतं. यावेळेस चेंडू उद्देशाच्या बाहेरचा फटका, चांगला चेंडू जातो 1 बाउन्स डीप पॉइंट सीमारेषे पार 4 धावांसाठी. यावेळेस चेंडू आपण पाहतोय वाईडचा इशारा येतोय, त्यावेळेसच्या बाहेर जाणार चेंडू. यावेळेस चेंडू हलक्यात जाणीवपूर्वक चेंडूला खेळून काढलं जात आहे. 1 धाव मिळते. या 1 धावने धावसंख्या होते ती म्हणजेच 51 धावा. आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. अजूनही या षटकातील आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू झालेत. 5वं षटक आपण पाहतोय. गोलंदाज आतिश भगतचे षटक. यावेळेस हिमांशूच्या बॅटन आलेला एक पॉवरफुल हिट, आक्रमक फटका, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार.
चेंडू झालेले आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या एकूण होते ती म्हणजेच 57 धावा. कुठे 60 पेक्षा जास्त धावसंख्या होईल आणि असं वाटलं होतं. आणि आता या षटकात मात्र त्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. या षटकात एक षटकार एक चौकार आलाय. त्याचबरोबर अवांतर स्वरूपाची धाव +1 एकूण 2 धावा एक्स्ट्रा मिळाल्या आणि एकेरी स्वरूपाची धाव देखील आपण पाहिलेत. म्हणजे मागील 2 षटकात धावांची कमतरता होती ती मात्र आतिश भगतच्या षटकात पूर्ण करण्याचं काम स्वप्नील आणि हिमांशू दोन्ही फलंदाज करतायत. कारण संघाला आवश्यकता एका चांगल्या धावसंख्येची आणि या खेळपट्टीवर आपण 70 धावा 80 धावाही सहजरित्या पार होताना पाहिलेत याची कल्पना आहे. मात्र चांगली गोलंदाजी केली तर मात्र 52 धावांचं आव्हान देखील खडतर होऊ शकतं. हे देखील आपण याच मैदानावर पाहिले. यावेळेस मात्र चांगला चेंडू. या चेंडू एक धाव नक्कीच मिळेल. अमोलचं क्षेत्ररक्षण इथे खूपच खराब आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. आहेत 61 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 7 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स आणि विजयासाठी 5 षटकांवर 30 षटकांमध्ये 62 धावांचं आव्हान 62 धावांचं टार्गेट ठेवलंय बापदे सुरेखार महासंघासमोर. ते म्हणजेच यजमान संघाने. दुसऱ्या फेरीत काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा माझे साथी समालोचक यासीन मर्चंट सर यांच्याकडे. यासीन सर ओटी. चला मित्रांनो, आपण थोडीशी घाई करायची आहे कारण अजूनही बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बराच उशीर झालाय. कालचा एक सामना जो राहिला होता तो आपण आज खेळवला उपांत्य फेरीचा आणि आज आपल्याला हे 7 सामने एकूण 8 सामने खेळवायचे आहेत. लक्षात राहू द्या प्लीज आणि लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. 62 धावांची गरज असेल. 5 षटकांचा हा सामना आहे आणि 62 धावांची गरज. 61 धावा इथे आपण पाहतोय स्कोर कार्डवरती लिहिले गेले आहेत. 62 धावा तसं म्हटलं तर सोपं आव्हान कारण 5 षटकांचा सामना आहे. परंतु इथे जर चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच हा सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे जाऊ शकतो. फकीरपाडा वर्सेस सुरेखार मळा या 2 संघादरम्यान हा सामना सुरू आहे. नाणेफेकीचा कौल हा सुरेखार मळा या संघाच्या बाजूने लागल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 61 धावांवरती रोखले. 62 धावांचे टार्गेट ठेवले फकीरपाडा संघासमोर. फकीरपाडा संघाचे सर्व खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती काहीशी चर्चा करत असताना. आज अरुणाचल प्रदेश आणि गोवा या 2 संघादरम्यान रणजी क्रिकेटचा एक सामना सुरू होता आणि त्यामध्ये एक रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 खेळाडू असे आहेत ज्यांनी ट्रिपल सेंचुरी एकाच डावामध्ये मारून जवळजवळ 604 धावांची भागीदारी रचलेली आहे. अर्थात महिला जयवर्धने आणि कुमार संगकाराचा एक रेकॉर्ड होता 624 धावांची सायेदारी किंवा भागीदारी. तो मात्र त्यांना ब्रेक करता आलेला नाही आहे. परंतु फार मोठी उपलब्धता मी म्हणेन कारण एकाच मॅचमध्ये किंवा इनिंगमध्ये 2 खेळाडू अर्थात ट्रिपल सेंचुरी लगावत असताना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आज 14 नोव्हेंबर ही तारीख आणि 14 तारीख फार महत्त्वाची. 14 तारीख अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा जन्मदिवसाची बी तारीख 14 आहे. त्याचप्रमाणे
चला फलंदाज आपण का थांबलाय? जवळजवळ 4 वाजून 10 मिनिटे झालेली आहेत. फलंदाजांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या आणि खेळायला सुरुवात करा. सुरेखार मळा संघाचे कर्णधार आपला 12वा खेळाडू पाठवा. 12वा खेळाडू जर आपला आला नाही तर 2 धावांची पेनल्टी बसेल. चला आपला 12वा खेळाडू लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवणं आपलं कर्तव्य आहे. 12वा खेळाडू इथे आलेला आहे. धन्यवाद. अतिश आणि कल्पेश हे 2 खेळाडू आपण पाहतोय सलामीचे फलंदाज म्हणून मैदानावरती अवतरित झालेले आहेत. चहूबाजूला सारे क्रिकेट रसिक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. चहूबाजूला आपल्याला मंडप इथे पाहायला मिळतोय आणि हे चित्र अलिबाग तालुक्यामध्ये तरी फार कमी पाहायला मिळतं. एक सुंदरसं छोटंसं असं एक गेट बनवलंय. सामना सुरू होतोय. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज आतिश, नॉन स्ट्राइकिंग एंड पर कल्पेश. गेंदबाजी की जिम्मेदारी करण के ऊपर. जी हाँ, पहली गेंद लोअर फुल टॉस थी, उसे ड्राइव कर दिया है डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर. गेंद 4 रन के लिए. उसी के साथ सलामी बल्लेबाज के रूप में भी आए थे और ऐसा बहुत कम मर्तबा देखने को मिलता है जो कि एक ही खिलाड़ी पहला गेंद भी करे, उसी के साथ पहला बॉल भी फेस करे. जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास था करण का, मगर उसे बहुत ही खूबसूरती के साथ जमीन के सहारे से खेल दिया है. वाइडिश लॉन्ग ऑफ के दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी. 1 रन का इजाफा. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 5 रन. जीतने के लिए 62 रनों की जरूरत. 5 ओवर का मुकाबला. सुरेखार मड़ा बनाम फकीरपाड़ा. जी हाँ, फिर से एक बार लॉफ किया है ओवर द कवर. गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार दंदनाते हुए 4 रन के. फुल टॉस थी, उसे आतिश ने बहुत ही खूबसूरती के साथ खेला था और यहाँ पे कल्पेश का ये नजाकत और क्रिकेटिंग शॉट हमें देखने को मिला. चौके की सहायता से कल्पेश ने अपना अकाउंट ओपन किया है और टीम का स्कोर पहुंचा दिया 9 रन. बहुत ही बढ़िया शुरुआत. इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है? 30 गज के दायरे का फायदा उठाना हो तो आपको ताकत के साथ नहीं, बस दिमाग से खेलना है और उसी के साथ साथ गैप को ढूंढना है. गेंद को अगर आप लॉफ करते हो तब भी आपको 4 रन मिलेंगे जहां पे 1 रन मिल सकता है. अच्छी सोच के साथ बल्लेबाजी यहां पे करते हुए, मगर उसी बीच करण की अच्छी वापसी. एक अच्छी गेंद. फुल टॉस गेंद थी मगर मिस टाइम कर गए थे. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. मंजीद उस गेंद के नीचे. हो मंजीद भोईर. को बहुत ही खूबसूरती के साथ खेला था, मगर बैकवर्ड पॉइंट की दिशा में उतनी ही अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो. उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन चुरा लिया.
दोनों भी बल्लेबाजों को आंखों आंखों में इशारा और उसी के साथ कोऑर्डिनेशन, विश्वास, फेथ यहाँ पे नजर आया। इसीलिए दोस्तों कहा जाता है कि एक दूसरे के साथ प्रैक्टिस करना और उसी के साथ वक्त बिताना बेहद जरूरी होता है। क्रिकेट टीम में, क्रिकेट खेल में एक दूसरे के दोस्त होना बेहद जरूरी है, क्योंकि एक दूसरे के ऊपर जब भरोसा होता है तो ऐसे रन चुराए जाते हैं। देखते देखते पहले ओवर की समाप्ति और 14 रन स्कोर कार्ड पर। करण बल्लेबाजी करते हुए शानदार फॉर्म में नजर आए। 2 छक्के और 1 चौके की सहायता से उन्होंने बहुत ही अच्छी शुरुआत अपनी टीम को दी, मगर गेंदबाजी करते हुए थोड़े से महंगे साबित रहे। इस ओवर में हमें 3 चौके देखने को मिले, उसी के साथ साथ 14 रन उन्होंने खर्च किए हैं। कुल मिला के 5 ओवर का ये मुकाबला है और जीतने के लिए 62 रनों की जरूरत। तकरीबन 12.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। पहले ओवर में तो एक कदम आगे की तरफ अपनी मंजिल की तरफ चलते हुए दिखाई दे रहे हैं सुरेखा रमड़ा, अतीश और कल्पेश। आहा, बहुत ही अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की जानिब खेलना चाहते थे, मगर थोड़ी सी लहराती हुई गेंद, फ्लाइटेड गेंद हवा में थी और टप्पा खाने के बाद अंदर की तरफ भी आई। अपनी उंगलियों को फेरा था, इस वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हुई। बिंदी गेंद फिर से एक बार देखिए, हवा में ये गेंद बहुत देर तक और एक आसान सा कैच मिड ऑफ की दिशा में, और ये पहला झटका। खेळाडूला इथे सन्मानित करण्यात येईल। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं अमोल मैदान में नमूदार होते हुए, मगर धीरज की बहुत ही बढ़िया शुरुआत। धीरज के क्या कहने, धीरज ने यहाँ पे रनों की संख्या के ऊपर रोक लगाई है और एक विकेट भी चटकाया है। पहले ओवर में सब कुछ सुरेखा रमड़ा टीम के लिए अच्छा साबित हो रहा था। बापदेव, सुरेखा रमड़ा और यह हवा पे गेंद फिर से एक बार डीप कवर में, बहुत ही बढ़िया कैच और बैक टू बैक दूसरा झटका। पहले ओवर में अच्छा घट रहा था बापदेव सुरेखा रमड़ा के लिए, मगर इसी को कहते हैं क्रिकेट, इसी को कहते हैं क्रिकेट की अनिश्चितता, अनप्रेडिक्टेबल ये खेल है। पहले ओवर में जैसे मैंने कहा केसीनाथ वाघमारे यांच्यातर्फे पारितोषिक आले। फकीरपाडा संघाने जर हा सामना जिंकला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज देऊन यांना सन्मानित करण्यात येईल। सन्माननीय आप्पा वाघमारे यांच्यातर्फे सुद्धा
बाबूराव वाघमारे यांच्यातर्फे 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. फकीरपाडा संघाला सुवर्ण संधी. जर हा सामना आपण जिंकलात तर केसरीनाथ वाघमारे यांच्यातर्फे 500 रुपये प्लस बाबूराव वाघमारे यांच्यातर्फे 500 रुपये एकूण 1000 रुपयांचा कॅश प्राइज देऊन आपल्याला इथे सन्मानित करण्यात येईल. सुवर्ण संधि है. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम कॉन्सेंट्रेट करेंगे 18 रन स्कोर कार्ड पर. आहा, ये धीरज के गेंदबाजी में कुछ बात है. वाह भाई धीरज, आपने तो दिल जीत लिया है, मन मोह लिया है, क्योंकि एक चौका जरूर आया है, उसी के साथ साथ आपने 2 विकेट भी अपने नाम किए हैं और मात्र 4 रन खर्च किए हैं. क्या बात है, यानी 5 गेंदे 6 गेंदों में से बिंदी आपने की है. वेरी वेल डन. मैच को टर्न कर दिया है, मैच को घुमा दिया है और बल्लेबाजों को चकमा दिया है और मैच को अपनी तरफ झुका दिया है. क्योंकि पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 4, यानी 2 ओवर में 18 रन, यानी 9 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जबकि जरूरत है आपको 12.50 की. यानी सुरेखा अरमड़ा जो पहले ओवर में एक कदम आगे की तरफ चल रहा था, अब यहाँ पे 2 कदम पीछे की तरफ चलता हुआ दिखाई दे रहा है. यही है क्रिकेट की सुंदरता और यही है क्रिकेट की ऊंच नीच में कहूंगा, क्योंकि क्रिकेट में कभी भी एक सा नहीं रहता. हमेशा यहाँ पे गेम बदलता हुआ हमें दिखाई देता है. इसी बीच तीसरे ओवर में करण आए हैं, फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. करण ने पहले ओवर में सटीक लाइन एंड लेन से गेंदबाजी तो की, मगर बल्लेबाजों के बहुत ही बेहतरीन शॉट हमें देखने को मिले. क्रिकेटिंग शॉट थे और मैंडेटरी पावर प्ले था. 30 गज का दायरा था, उसका फायदा मिला बल्लेबाजों को और 3 चौके हमें देखने को मिले. वही करण राइट आर्म ओवर द विकेट. अतीश के पैरों में डालने की कोशिश यहां पे कामयाब होती हुई. खोद कर खेला था उसे, टांगों के बीच में ये गेंद थी, सीधा मिड विकेट के हाथों में और करण को मिलता हुआ ये पहला विकेट. रंजीत भोई और हमें यहाँ पे सपोर्ट करने वाले गुणलेखक के रूप में लगातार 2 दिन मेहनत करने वाले अक्षय शॉट फाइनल की दिशा में है. मगर देखिए मैच कैसा घूमता है. मैच क्रिकेट का जो होता है ना, वो थोड़ा सा अनोखा होता है, अलग होता है, हटके होता है. यहाँ पे हर वक्त सिचुएशन को पढ़ना होता है. हर वक्त यहाँ पे कभी तराजू इस तरफ झुकता है तो कभी उस तरफ चला जाता है. नए बल्लेबाज शैलेश स्ट्राइकिंग एंड पर. जी हां, शैलेश का ये बेहतरीन स्ट्रोक पहली गेंद पर, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग, शानदार थ्रो और इसी के कारण जहां पे 4 रन मिलने की हालांकि यहां पे उम्मीद थी, वहां पे मात्र 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा शैलेश को. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 19 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर. जी हां, डांसिंग डाउन द विकेट. देखा था मिड ऑफ ऊपर है, लॉन्ग ऑफ खाली है, उसका फायदा उठाया. गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. धन्यवाद डीजे. देखिए उत्तम, ये होता है असली क्रिकेट. किस तरह से सिचुएशन है, किस तरह से फील्डिंग यहाँ पे सजी है, उसका फायदा उठाना है, उसका उत्तम उदाहरण यहाँ पे पेश किया है सनी ने. जी हाँ, फिर से एक बार थोड़ा सा आगे आए नाचते नाचते. ओहो हो, ये रन आउट. सनी रन आउट. 1 रन लेना क्या यहाँ पे जरूरी था, मगर देखिए फील्डिंग अगर इस तरह की हो, ये आप में काबिलियत हो, तो फिर सामने वाली टीम पूरी तरीके से बैकफुट पर आपको दिखाई देगी.
रूप में, रनआउट के रूप में एक और विकेट यहां पे प्राप्त होता हुआ 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, शैलेश ने लॉफ किया है मगर वहां पे डीप में फील्डर थे, डीप कवर के फील्डर को चकाती हुई गेंद, वन बाउंस सीमा रेखा पार, मिलेंगे रन यहां पे 4। (27 रन्स ऑन स्कोर कार्ड। तीसरा ओवर प्रगति पर, तीसरे ओवर की अंतिम एक गेंद आना बाकी। पहले ओवर में 14 थे, दूसरे ओवर में 4 रन और तीसरे ओवर में भी 2 चौके हमें अब तक देखने को मिले हैं। कुछ विकेट भी यहां पे गंवाए हैं बल्लेबाजी करने वाली टीम ने। आहा, बैक टू द बॉलर खेला था, सीधी गेंद तीर की तरह कारपेट के सहारे सर पर भाग रही थी मगर लॉन्ग ऑन में उतनी ही जबरदस्त फील्डिंग का नजारा देखने को मिला। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 4 और तीसरे ओवर में करण वाघमारे ने खर्च किए हैं 10 रन, कुल मिला के 28 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में बारह गेंदें बची है और 34 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 17 रन चाहिए बापदेव सुरेखा रमणा टीम को जीतने के लिए। मगर शैलेश जब तक बल्लेबाजी करेंगे उम्मीद तो रहेगी, उम्मीद पर दुनिया कायम है। तो ये मैच भी अब शैलेश की बल्लेबाजी किस तरह से होगी इसके ऊपर। जी हाँ, ये देखिए अपने आप से नाराज, ये क्या किया मैंने, मगर चिड़िया चुग गई खेत, अब पछताने से कोई फायदा नहीं। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर थी गेंद मगर लालच बहुत ही बुरी बला है, लालच में फंस गए, अगर छोड़ते तो शायद वाइड भी हो सकती थी। जी हां, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में हवा के रास्ते से खेलना चाहते थे मगर पकड़े गए। लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बेहतरीन कैच, एक ऊंची छलांग लगाकर उसको अपनी झोली में कर दिया है शैलेश। बैक टू द पैवेलियन। मगर शैलेश ने थोड़ा सा यहां पे निराश किया है। हालांकि पहले वाली गेंद जो थी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, उसके ऊपर लालच में फंस गए और एक गेंद बिंदी जाने के बाद थोड़ा सा प्रेशर यहां पे क्रिएट हुआ और ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे। हालांकि बहुत ही अच्छा शॉट था, कनेक्शन भी अच्छा था मगर उतनी ज्यादा ताकत जनरेट नहीं कर पाए। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली फुल टॉस गेंद को मोड़ दिया है मिड विकेट के दिशा में मगर वहां पे करण वाघमारे शेर की तरह दौड़े और उस गेंद को अपने हाथों में समेटते हुए मात्र एक ही रन यहां पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 29 रन। नॉन स्ट्राइकिंग एंड पर साहिल और बिपिन स्ट्राइकिंग एंड पर, मगर महेश ने पूरी तरीके से समा बांधा है, इस मैच को अपनी तरफ झुकाया है। इस ओवर में महेश ने किफायती और कंजूस गेंदबाजी की है, मात्र एक रन अब तक इस ओवर में आ चुका है। क्या बात है महेश। जी हां, इस मरतबा गेंद आसमान में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और कवर की दिशा में कैच ड्रॉप। एन मौके पर आकर इस तरह से कैचेस को ड्रॉप करना
आपकी टीम की सेहत के लिए अच्छा नहीं होगा। हालांकि बहुत सारे रनों की जरूरत है बापदेव सुरेखार मणा को, मगर उसके बावजूद इस तरह से जब कैसेस ड्रॉप किए जाते हैं तो मैच बदलने में वक्त नहीं लगेगा। 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। जी हां, अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर गैप में खेला हुआ स्ट्रोक और वहां पे फील्डर मौजूद थे, मगर जब तक उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त 2 रन लेने का, और इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 33 रन हो चुके हैं और 6 गेंदें बची है और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। 29 रन बहुत होते हैं, हालांकि 6 गेंदों में 29 रन बनाना बहुत मुश्किल, मगर मैं फिर से एक बार कहूंगा कि नामुमकिन नहीं है। सुमित भगत को मैंने ऐसा ही सिचुएशन को हैंडल करते हुए देखा था पोइनाड़ के मैदान पर, आज से तकरीबन 10 साल पहले की बात है, मगर मैं वो भूल नहीं पाता हूं मंजर, क्योंकि बहुत सारे क्रिकेट के दीवाने मैच छोड़कर चले गए थे, क्योंकि 6 गेंदें और 29 रन कहां से आएंगे, कैसे आएंगे, नहीं आ सकते, ये सोचकर आधी पब्लिक जा चुकी थी। मगर उस वक्त सही मायनों में सुमित भगत का जन्म हुआ था क्रिकेट की परिभाषा में, या क्रिकेट के मैं कहूंगा मैदान पर। उन्होंने 6 गेंदों में 29 रन बनाए थे। आहा, अच्छी गेंद बिल्कुल बल्लेबाज को ब्लॉक कर दिया है। किसी भी तरह से मारने का प्रयास करेंगे तो हालांकि कैच हो सकता था, मगर बिल्कुल बड़ा शॉट तो इस गेंद के ऊपर नहीं आ सकता। सुयश नए गेंदबाज, जी हां, वहां पे करण वाघमारे मुस्तैदी के साथ फील्डिंग करते हुए 1-1 रन 2-2 रन से काम नहीं बनेगा, हर गेंद के ऊपर छक्का चौका चाहिए। हालांकि अब चौके के भी दिन निकल गए, वक्त निकल गया है, मात्र छक्कों की बारिश चाहिए। इस बीच सुयश लेग स्टंप के बाहर भटके, वाइड के रूप में 1 रन। देखिए निनाद, मुझे समझ नहीं आता कि ये गेंदबाज इस तरह से क्यों करते हैं। लेग स्टंप के बाहर डालने की जरूरत ही नहीं है ना, अभी बहुत सारे रन चाहिए, क्योंकि यहां पे तो आपको बस खिलाना है बल्लेबाजों को। जी हां, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद वाइड की मांग थी, मगर अंपायर बिल्कुल टच से मस नहीं हुए। बाय के रूप में 1 रन मिलेगा, मगर मात्र औपचारिकता, मात्र फॉर्मेलिटीज यहां पे पूरी होगी। ये मैच अब जय हनुमान के पक्ष में पूरी तरीके से झुका हुआ, बस मोहर लगानी बाकी है, ठप्पा लगाना बहुत बाकी है, सिर्फ बाकी है। हालांकि सनी देओल का एक फेमस डायलॉग है, आप जानते हैं, ठप्पा नहीं लगेगा तो तारा पाकिस्तान नहीं जाएगा। गुड लक। शिव शंभो, अगर सुरेश संघाचे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचं आहे। शिव शंभो, अगर सुरेश संघाचे कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल, कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये, चला फास्ट, आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे, 4:35 झालेली आहेत। तो इसी के साथ ये मैच जीत लिया है जय हनुमान। फकीरपाड़ा टीम ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। तो कुल मिला के 1000 रुपए के हकदार हो चुके हैं, इनाम अपने नाम कर चुके हैं बाबूराव साहब, और उसी के साथ केसीनाथ जी, इनकी तरफ से भी कुल मिला के 1000 रुपए का इनाम यहां पे आ चुका है। आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय हिमांशू यांनी 20 धावांची खेळी साकारली।